नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025ची ई पीक पाहणी कधी करायची, का करायची आणि कशी करायची याच्यामध्ये एक नवीन बदल करण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या ग्रेस टॅग अंतर्गत आता ई पीक पाहणी हा अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे आणि येत्या खरीप हंगामापासून 2025 पासून सुरू असलेल्या DSS ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच ही ई पीक पाहणी केली जाणार आहे आणि पीक विमा असेल किंवा कुठल्याही प्रकारचा शासकीय योजनेचा लाभ असेल, नुकसान भरपाया असतील किंवा इतर काही महत्त्वाच्या बाबी असतील, ई पीक कर्ज असतील, या सर्व आता या ई पीक पाहणीच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. कारण ई पीक पाहणी केल्यानंतर त्याचा डाटा ॲग्री सर्कलला येणार आहे आणि नंतर डाटा फार्मर आयडीला जोडल्यानंतर तुमचा फार्मर आयडी ज्या ज्या ठिकाणी वापरला जातो त्या ठिकाणी तो डाटा घेतला जाणार आहे. उदाहरणार्थ, तुम्ही महा-डी-बी-टीच्या एखाद्या योजनेचा अर्ज भरत असाल तर तुमच्या पिकांची माहिती ही ॲग्रीस्टॅगच्या त्या फार्मर आयडी सोबत येणार आहे. तुम्ही पीक पाहणी केल्यानंतर तुमच्या पिकाची माहिती ऑटोमॅटिक महा-डी-बी-टीच्या पोर्टलला सुद्धा दिली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत आता जर आपण पाहिलं तर पीक पाहणी अतिशय महत्त्वाचे मित्रांनो. 21 जुलै ते 31 जुलै ई पीक पाहणीचा ॲप्लिकेशन हे तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. कारण 1 ऑगस्ट 2025 पासून खरीप हंगाम 2025ची ई पीक पाहणी सुरू केली जाणार आहे. मित्रांनो, 1 ऑगस्ट 2025 ते 15 सप्टेंबर 2025 या 45 दिवसाच्या कालावधीमध्ये पीक पाहणीची प्रक्रिया पार पडली जाणार आहे. तर यामध्ये शेतकरी काही प्रमाणात बाकी राहिले तर त्याला पुन्हा मुदतवाढ वगैरे देणे या बाबी वेगळ्या असतात. यावर्षी जे काही सहाय्यक आहेत या एकाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात पीक पाहणी करून घेतली जाणार आहे. त्यांना दिलेले मानधन हे जे दिले जाणारं मानधन होतं तर प्लॉट याच्यामध्ये देखील दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे 100% ई पाहणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, 1 ऑगस्ट 2025 पासून राज्यामध्ये पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे. सध्या पीक विमा भरणं असेल किंवा इतर काही काम असतील ते सुरू राहतील आणि त्याच्यासाठी असलेला बॅकअपचा डाटा हा 1 ऑगस्ट नंतर या ठिकाणी होणारा पीक पाहणीच्या अंतर्गत खरीपाच्या अंतर्गत असलेले पीक, ज्यामध्ये निर्बळ पीक आणि मिश्र पीक असेल, याची पीक पाहणी करता येणार आहे. तुमच्या जर फळबाग असतील त्या फळबागाची जी काही लागवड केलेली असेल त्याची पीक पाहणी तुम्हाला हंगामामध्ये करता येणार आहे. तुमच्या विहिरीची, बोरची, तुमच्या बांधावरील झाडाची, तुमच्या कायम पडीच्या ज्या काही नोंदी असतील त्यासुद्धा तुम्हाला या पीक पाहणीच्या माध्यमातून करता येणार आहेत. यानंतर त्या पीक पाहण्या आपण पूर्वी नवीन जी आर आलेल्या त्यानुसार पाहिले की काही ॲटोमॅटिक अप्रूव्हल होणार आहेत. काही त्याच्यामध्ये रँडमली 10% तलाठ्यांच्या माध्यमातून तपासल्या जाणार आहे आणि पुढे त्या देखील त्या ठिकाणी रेकॉर्डला येणार आहेत. तर बरेच जण म्हणतात की पीक पाहणी मी करणारच नाही आणि पीक पाहणी का करायची. मित्रांनो, पीक पाहणी झाली नाही तर शेतकऱ्याला कुठलाही लाभ मिळू शकणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही जर महा-डी-बी-टीच्या पोर्टलला एखाद्या बाबीसाठी अर्ज केला आणि ती बाब जर एखाद्या पिकाची रिलेटेड असेल, कांदा चाळ जर कांद्याच्या पीक असेल तर कांदा चाळ मिळते, पण जर कांदा पिकाची नोंदच झाली नाही तुम्हाला अर्ज करून सुद्धा लाभ मिळणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हे एक महत्त्वाचं काम आपल्याला 1 ऑगस्ट पासून करावं लागणार आहे. एखादा नुकसान भरपाई असतील, भावांतर योजना असतील, या सर्वांचा लाभ हा तुम्हाला याच्या माध्यमातून मिळणार आहे. याच्यामुळे पीक पाहणी ही करावीच लागणार आहे. तर पाहणी कशी करायची, तर पीक पाहणी करण्यासाठी DSS नावाचे जे ॲप्लिकेशन, डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशन आहे, ज्याला महाराष्ट्र शासनानं आपल्या ई पीक पाहणीबरोबर जोडलेलं आहे. ई पीक पाहणी DSS 2.0, 3.0 त्याच्यामध्ये नवीन व्हर्जन येत राहतात. आता या हंगामासाठी व्हर्जन वापरलं जात आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही नवीन समाविष्ट केले जात आहे. पाहण्यासारखं असणार आहे आणि हे नवीन ॲप्लिकेशन जे अपडेट होईल. आता जर तुमच्याकडे जुने ॲप्लिकेशन असतील तर त्याला अनइन्स्टॉल करू शकता आणि जर प्ले स्टोअरवरती त्याला अपडेट दाखवत असेल तर अपडेट करून घ्या आणि याच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला 1 ऑगस्टपासून ही पीक पाहणी करायची आहे. जर ही पीक पाहणी करायची जमली नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध असतात, तर बऱ्याच शेतकऱ्यांकडे ते जमत नाही. तर त्यांच्यासाठी सहाय्यकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जात आहे. तर आपल्याकडे जे कोणी ई पीक पाहणी सहाय्यक असतील किंवा जे काही कोणी करून ई पीक पाहणी करून देणारे लोक असतील किंवा आपल्याकडे कोणी जर मोबाईल वापरणारा जर शेतकरी पुत्र असेल तर त्यांच्या माध्यमातून
ही पीक पाहणी करून घ्या, परंतु 100% आपल्या पिकाची ई पीक पाहणी करूनच घ्या. आता याच्यामध्ये रब्बीची पीक पाहणी वेगळी, खरीपाची पीक पाहणी वेगळी आणि उन्हाळी पीक पाहणी वेगळी आहे. कायम पडीची बांधावरील झाडाच्या नोंदीची पीक पाहणी वेगळी आणि पीक पाहणीचे वेगवेगळे प्रकार आहेत. सध्याची पीक पाहणी कराल तर ती फक्त आणि फक्त खरीपाच्या पिकाची होणार आहे. तुमच्या जर काही फळबागा असतील त्याची करू शकता, बांधावरील झाडं असेल तर त्याची सेपरेट करू शकता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारातल्या या पीक पाहण्याच्या आहेत. त्यानंतर 15 ऑगस्ट नंतर तुम्ही पुढील पीक पाहणी, रब्बीची पीक पाहणी सुरू होईल. त्याच्यानंतर जानेवारी महिन्यानंतर उन्हाळी पीक पाहणी सुरू होईल. अशा वेगवेगळ्या पीक पाहणी असतील तर खरीप हंगामाची पीक पाहणी हे 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. उद्यापासून हे ॲप्लिकेशन 10 दिवसासाठी बंद असेल. कुणीही त्याच्यावरती सध्या ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करू नका. अधिकृतपणे ई पीक पाहणीचा पोर्टल सुरू झाल्यानंतर तुम्ही ई पीक पाहणी करून घेऊ शकता. तर सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारे करा, कोणाच्याही मदतीने करा, परंतु आपली ई पीक पाहणी करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.